एस्पेशली जो टॉपर आहे की तुझं स्वप्न काय, तर तो जनरली फॉरेन मध्ये सेटल असं सांगतो, विदेशात जायचंय. तर तुम्हालाही ती संधी होती, तुम्हीही परदेशी होतात, पण तुम्ही स्वदेशी परत आलात, तर याच्या मागची कारण? तू म्हणतोस ते खरं आहे. जगामधल्या वन ऑफ द टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीज जॉन हॉपकिन्स, तिथून मला नोकरीची, म्हणजे मी तिथे काम करत होतो रिसर्च स्कॉलर म्हणून. तेव्हा त्यांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही परत जाऊ नका, वी लॅपटॉप घेऊ. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये काम करताना तिथेही त्यांना मला सांगितलं, पण मला माझ्या देशात परतायचं होतं. काळ होता 91-92चा, जेव्हा बाकी सगळी मंडळी इंग्लंड अमेरिकेमध्ये सेटल होत होती. मी का असं म्हणलो मला माहिती नाही. कदाचित मला माझ्या आईवडिलांची ओढ होती, कदाचित मला माझ्या हॉस्पिटलची ओढ होती. पण एक नक्की सांगतो की आज 30 वर्ष उलटून गेल्यावरही एकदाही असं वाटत नाही की आपण चूक केली. खूप बरं वाटतं की आपण योग्य निर्णय घेतला. आणि याचं कारण असं आहे, गेल्या 10-15 वर्षात, 2 दशकांमध्ये जो फरक भारतामध्ये पडलाय. माझेही 2 मामे भाऊ दोघेही परदेशी स्थायिक झाले. ते जेव्हा 3-4 वर्षांनी येतात आणि म्हणतात, अरे एवढा मोठा मॉल, एवढी मोठी बिल्डिंग झाली, हे आम्हाला कधी कळलंच नाही. they see the change, but they are not a part of the change. I'm proud that I'm a part of the change that India is. आणि मग आता बरेचसे विद्यार्थी जेव्हा तिथे सेटल होतात आणि तुम्ही आता फरक तसं होत नाहीये. आता ऍक्च्युअली मुलं जातात आणि मुलांनी जावं. आपल्या देशामधलं शिक्षण घेतल्यावरती, आता वैद्यकीय ह्याच्यात जर तू विचार केलास तर सर्जरीमध्ये उत्तमोत्तम शिक्षण आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे. ते घेतल्यानंतर जर त्यांना असं वाटतं की एका विशिष्ट भागामध्ये मला अजून 1 वर्षभर काम करायचंय, मी त्यांना पाठवतो. पण मेजॉरिटी मुलं आता परत येतात, कारण त्यांना माहितीये की उत्तम पैसा मिळवायचा असेल. असं आहे, शेवटी तुम्ही पैसे मिळवता, घर बांधता, गाडी घेता, अंक करता, आणि मग तुम्हाला असं वाटतं की माझ्या आईनं हे वैभव बघावं. मग आई आल्यावरती वाटतं मावशीनं बघावं, आत्यानं बघावं. सगळे कुठे तिकडे येणार, ते इथेच असतात ना. त्याच्यामुळे ज्यांच्या समोर अभिमानानं आपल्या उपलब्धी दाखवायच्या, तो तुमचाच स्वतःचा देश असतो आणि म्हणून इथे यायला पाहिजे. आणि आज बरीचशी मुलं परत येतात. इनफॅक्ट सेटल झालेली अनेक मुलं पुन्हा भारतामध्ये सेटल व्हायला येत आहेत. हा सुद्धा चेंज होतोय. आणि जे जातात त्यांच्याबद्दल माझ्या मनात आक्षेप नाहीये. भारताने उत्तम तंत्रज्ञ आणि डॉक्टर त्यांना पुरवले असं आम्ही मानतो.